हॅलो. हॅलो निशा, आवाज येतोय का तुला? कुठे आहेस तू? हां बोल, घरीच आहे मी. ओके. अगं आपल्या क्लासमेटचे सागरचे लग्न 20 तारखेला आहे. आत्ताच मला त्याचा कॉल आला होता. लग्नासाठी बोलवलं आहे आपल्याला. तुझा त्याच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे, त्यामुळे त्याने मला सांगितले तुला आवर्जून सांगायला. आणि त्याने माझ्याकडून तुझा नंबरही घेतला आहे. करेल तुलाही तो कॉल. येणाऱ्या मंगळवारी लग्न आहे. 3-4 दिवस बाकी आहेत बघ. अगं रसिका, काय बोलतेस तू हे? सागरचे लग्न ठरले? कधी? आणि मला त्याने काहीच सांगितलेलेही नाही. आणि त्याच्याकडे माझा नंबर नाही. सागरचे लग्न हे शब्द ऐकूनच निशा गडबडली. समोरून रसिका निशाशी काहीतरी बोलत होती, पण निशाचा काहीच रिप्लाय नाही. हॅलो निशा, ऐकतेस ना तू? अगं काहीतरी बोल. थोडा वेळ थांबून एक मोठा श्वास घेऊन निशा बोलायला लागली. रसिका, खरंच सागरचे लग्न आहे का? हो. तुला काही डाऊट आहे का? म्हणजे असे का विचारतेस? समोरून निशाचा रडलेला आवाज येत होता. अगं नीट सांगशील तर कळेल ना मला. काय झालं आहे? सर्व तर ठीक आहे ना? निशा आता रडायलाच लागली होती. रसिका, सागरने मला धोका दिला गं. काय? म्हणजे काय झाले आहे नक्की तुमच्या दोघात? न राहून रसिकाने निशाला विचारले. काय माहीत त्याला काय झाले आहे. त्याने माझे नंबर्स ब्लॉक केले आहेत. व्हॉट्सअप, इन्स्टा सगळीकडे त्याने मला ब्लॉक करून ठेवले आहे. आणि दुसऱ्या कोणत्या नंबरवरून त्याला कॉल केला तरी तो उचलतही नाही. कदाचित त्याने याच कारणामुळे मला ब्लॉक केले असेल. तो दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करतोय हे ऐकून निशा आतून खूप तुटली होती. अगं तो तुला का ब्लॉक करेल? आपण चांगले फ्रेंड्स होतो ना. आणि तो लग्न करतोय म्हणून तुला काय त्रास होतोय? नाही रसिका, आमच्या दोघांचे नाते मैत्रीच्या पलीकडे होते. ही गोष्ट आमच्या दोघांशिवाय कोणालाही माहीत नव्हती. आम्ही 2 वर्ष दोघे एकत्र होतो. त्याने मला लग्नाचे वचन दिले होते. मी लग्न केले तर तुझ्यासोबतच करेन आणि तुझ्यासोबत नाही झाले तर मी कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही, असे त्याने मला प्रॉमिस केलेले होते. आणि मीही त्याच्या या वचनामुळे कितीतरी स्थळं नाकारले आहेत. त्याच्यासाठी मी कितीतरी वेळा घरी आईबाबांसोबत भांडण केले. मला त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतही लग्न न करण्याचे मी घरी हट्ट केला. मागच्या काही दिवसांपासून त्याने माझा पूर्ण कॉन्टॅक्ट बंद केला आहे. मनात साठवून ठेवलेले कितीतरी दिवसांचे दुःख आज तिने रसिकाजवळ व्यक्त केले. मला वाटले त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्यामुळे तो मला आता वेळ देऊ शकत नसेल. पण तो आता दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करतोय हे ऐकून मला अजून जगण्याची इच्छाच नाही आहे. तो मुद्दाम मला इग्नोर करत आहे. त्याने मला खूप मोठा धोका दिला आहे. रसिकाला तर हे ऐकून धक्काच बसला. सागरने निशाला धोका दिला होता. तिची फसवणूक केलेली होती. प्लीज रसिका, मला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून दे ना. प्लीज मला एकदा त्याच्याशी बोलू दे. अगं निशा, तो आता लग्नाच्या घाईत असेल आणि घरी सर्वजण असतील तर तो तुझ्यासोबत कसा बोलेल? माझ्यापेक्षाही त्याला लग्न महत्त्वाचे आहे का? हेच मला जाणून घ्यायचे आहे, निशा बोलली. रसिकालासुद्धा काय करावे, काय पर्याय शोधावा काहीच कळेना. लग्न तर ठरलेच होते आणि तेही सागरच्या होकारानेच. निशा, तू अगोदर शांत हो. मी त्याला कॉन्फरन्स कॉलवर घेते. मला समजत नाही आहे, तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतात तर तो तुला सोडून दुसऱ्या मुलीशी का लग्न करतोय? रसिका निशाला प्रश्न करत होती. मला पण तोच प्रश्न आहे. माझ्यासोबत एवढे दिवस तो राहून आता दुसऱ्या मुलीसोबत का लग्न करत आहे? मला जाणून घ्यायचे आहे. थांब, मी घेते कॉन्फरन्सवर त्याला. रसिकाने सागरला कॉल केला. हॅलो सागर, जरा बाजूला जातो का? तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. हो जातो ना, असे म्हणत सागर बाजूला गेला. लगेचच रसिकाने निशाला कॉन्फरन्स कॉलवर घेतले. सागर, तुझ्याशी निशाला काहीतरी बोलायचं आहे. सागर आता घाबरून गेला. माझ्याशी काय बोलणार आहे निशा? तेवढ्यात निशाने बोलायला सुरुवात केली. हॅलो, मला समजले तू लग्न करत आहेस.
हो, ये तू पण लग्नाला, उद्धटपणे सागर निशाशी बोलला. तू तर मला वचन दिले होतेस, मी तुला सोडून कोणाशी लग्न करणार नाही. मग आता त्या वचनाचे काय झाले? हे बघ निशा, तू आता माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नको. तू पण एक काम कर, एक चांगला मुलगा शोध आणि त्याच्याशी लग्न कर. फक्त माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस. सागरचे बोलणे ऐकून निशा खूप चिडली. तू माझ्या आयुष्याचे 2 वर्ष का वाया घालवले? तुझ्यासाठी मी कितीतरी मुलांना नाकारले आहे. मी साधी आणि गरीब मुलगी तुझ्या जाळ्यात लगेच अडकले. तुला वाटले मी काहीच करणार नाही. तुला मी असाच सोडून देईल असं तुला वाटले का? जो त्रास तू मला आत्ता दिला आहेस त्याचा मी लवकरच बदला घेणार आहे. अगं निशा, तू काहीही करू शकत नाहीस. तुझ्यासोबत लग्न करून माझा काय फायदा होणार आहे? तुझा बाप माझ्यासाठी काही लग्नात करणार आहे का? तुमचे घर चालायचे वांदे. तुझा बाप जावयासाठी काय करणार? सागरचे असे उद्धट बोलणे ऐकून निशा म्हणाली, तोंड सांभाळून बोल सागर. मी तोंड सांभाळतो, तू फक्त तुला सांभाळ. तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने मला देखणी आणि श्रीमंत बायको मिळाली आहे. आणि माझे सासरे मला लग्नात एक फॉर्च्युनर आणि त्याचा एक रो हाऊस माझ्या नावावर करणार आहेत. एवढे सगळे मला फ्रीमध्ये मिळत असताना मी तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न का करू? सागरचा नुसता स्वार्थ होता हे लग्न करण्यामागे. रसिकाला आणि निशाला सागरचा डाव कळला. ठीक आहे सागर, तू लग्न करून दाखव, निशाने त्याला धमकी दिली. अगं, तुझ्या या असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. तू काहीही करू शकत नाहीस. ये तू पण मला आणि माझ्या बायकोला आशीर्वाद देण्यासाठी. निशाने फोन फेकून दिला आणि बेडवर पडून रडू लागली. पुन्हा एकदा रसिकाने निशाला कॉल केला. तिने कॉल उचललाच नाही. काहीतरी वाईट घडायला नको म्हणून रसिका पुन्हा पुन्हा निशाला कॉल करत होती. पुन्हा पुन्हा येणाऱ्या फोनला कंटाळून निशाने कॉल उचलला. प्लीज निशा, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. आपण काहीतरी पर्याय शोधू. मी त्याला चांगलीच अद्दल घडवणार आहे. निशा आवाज चढवत रसिकाला म्हणाली. अगं, असं काही करू नको, निशाला रसिका समजावत होती. लग्नासारख्या कार्यक्रमात उगाच गोंधळ नको. नाही रसिका, त्याने माझा गैरफायदा घेतला गं. माझ्यासारख्या भोळ्या मुलीला त्याने फसवले आहे. मी त्याच्याशी प्रामाणिकपणाने वागले. त्याची मला अशी शिक्षा दिली. निशा खूप रडत होती. रसिका तिला धीर देत होती. मी लग्नाला येणार आहे. आपण तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ओके, टेक केअर, बाय. बोलून निशाने फोन ठेवला. निशा सागरबद्दल खूप विचार करत होती. दोघांनी लग्न करण्याचे स्वप्न बघितले होते. 2 वर्ष एकत्र होते. पण आता मात्र सगळे चुकीचेच घडत होते. मंगळवारचा दिवस उजाडला. निशा, तू पटकन रेडी हो, मी तुला घ्यायला येते. रसिकाने निशाला कॉल केला. निशा वाटच पाहत होती. कधी एकदा लग्नाच्या ठिकाणी पोहोचेल असे तिला झाले होते. तिला सागरला चांगलीच अद्दल घडवायची होती. प्लीज निशा, तू तिथे काहीही गोंधळ करणार नाहीस, रसिका तिला समजावून सांगत होती. रसिका काहीच न बोलता फोन ठेवून देते. थोड्या वेळाने दोघीजण लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचतात. हॉलमध्ये सगळीकडे सगळ्यांची गडबड चालू असते. त्या दोघी हॉलमध्ये येतात. कोणी ओळखीचे दिसत आहे त्यांच्याकडे लक्ष असते. शेजारून कोणीतरी जाता जाता बोलले, नवरदेवाची लग्नासाठीची तयारी चालू आहे. तो त्याच्या रूममध्ये आहे. हे शब्द कानावर पडताच निशाने सरळ वरपक्ष रूमकडे मोर्चा वळवला. अगं निशा, कुठे चालली आहेस? असं म्हणत रसिकासुद्धा निशाच्या पाठोपाठ सागरकडे गेली. सागरचा मेकअप सुरू होता. सागर, खूप छान तयार झालायस लग्नासाठी. निशाने सागरकडे आरशातून बघत तोंडातून शब्द काढले. निशाच्या आवाजाने सागर घाबरला, कारण तिच्या बोलण्यात एक वेगळाच सूर होता. तो तिच्याकडे आरशातून पाहत होता. निशा काहीतरी गडबड करणार असे स्पष्ट होते. तेवढ्यात सागरचा मेकअप रेडी झाला होता. त्याचे काही फोटोज काढणे बाकी होते. एक्सक्यूज मी, थोडं अर्जंट बोलायचं आहे सागरसोबत. तुम्ही जरा बाहेर थांबता का?
निशाने फोटोग्राफरला रिक्वेस्ट केली. सर्वजण बाहेर गेले. निशाने दरवाजा बंद केला. रसिका फार घाबरली होती. आता फक्त निशा, रसिका आणि सागर तिघेच त्या रूममध्ये होते. तू लग्न करतोयस आणि दुसऱ्या मुलीसोबत? मला फसवून? तुला काय वाटले मी तुला अशीच सोडेन? एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचा असा गैरफायदा घ्यायचा नसतो. तुला वाटेल तेव्हा तू तिचा वापर करणार, तुला वाटेल तेव्हा तू तिला सोडून देणार आणि ते मी सहन करेन. असा जर तुझा गैरसमज असेल तर तो दूर कर. निशाच्या शब्दाने सागरची बोलती बंद झाली. थोडा वेळ शांत बसून सागर म्हणाला, तू कितीही प्रयत्न केलेस तरीही माझे लग्न तू थांबवू शकत नाहीस. काही मिनिटांमध्येच माझे लग्न होईल. त्याचा तो ओव्हर कॉन्फिडन्स बघून निशा भयंकर चिडली. बाहेर उभे असलेले त्याचे मित्र आणि फोटोग्राफर सर्वजण दरवाजाला कान लावून आतील प्रकरणाचा अंदाज लावत होते. तोपर्यंत तिथे मुलीचा भाऊ आला. अरे, तुम्ही बाहेर का थांबलात? नवरदेव कुठे आहे? झाली की नाही तयारी? मध्येच कोणीतरी बोलले. तो 2 मुलींसोबत अर्जंट काहीतरी आतमध्ये बोलत असल्याचे मुलीच्या भावाला सांगितले. मुलीच्या भावाला थोडा संशय आला. लग्नादिवशी एवढे महत्त्वाचे काय असू शकते? त्याने दरवाजावर थाप दिली. रसिकाने दरवाजा उघडला. हे काय चालू आहे? बाहेर त्या लोकांना थांबवून तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात? मुलीच्या भावाने त्याच्या दाजीला विचारले. काही नाही, या माझ्या फ्रेंड्स आहेत. त्या मेकअप करण्यासाठी आल्या होत्या. चाचपडत सागर मेहुण्याशी खोटे बोलत होता. अहो दाजी, ते बाहेर थांबलेले लोक मेकअपसाठीच आलेत ना, याची काय गरज तुम्हाला? न राहून निशा मुलीच्या भावाला म्हणाली. दादा, मी याची फ्रेंड नाही आणि त्याचा मेकअप करायलाही आलेली नाही आहे. हा माझ्यासोबत 2 वर्ष रिलेशनमध्ये होता आणि आता तुमची श्रीमंती बघून फक्त पैशांसाठी तो तुमच्या बहिणीशी लग्न करतोय. पैशांसाठी तो मला धोका देतोय. मला याच्याशी आता लग्न तर अजिबात करायचं नाही आहे. तो माझ्या आयुष्यात नकोच आहे. पण जर तुमच्या बहिणीपेक्षा अजून त्याला कोणी श्रीमंत मुलगी भेटली तर तो तुमच्या बहिणीलाही सोडू शकतो. एवढा स्वार्थी आहे हा. मुलीच्या भावाच्या हाताच्या मुठी आवळल्या. दाजी, काय ऐकतोय मी? हे खरं आहे का? नाही, हे अजिबात खरं नाही. तिची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे ती काहीही बडबड करत आहे. तुम्ही तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. वा रे वा, अजून किती खोटं बोलशील? निशाने मध्येच हातवारे करत सागरकडे बघून डोळे मोठे केले. मुलीच्या भावाकडे बघत म्हणाली, दादा थांबा, तुम्हाला मी सगळे पुरावे दाखवते. तिने मोबाईलमधले त्या दोघांचे काही फोटोज दाखवले. ते फोटो बघून नवरीच्या भावाने डोक्याला हात लावला.